सध्या धरणातला ज्या मातीचा विषय आहे मी आव्हान करतो हवा मायबाप तुला ही जत्रा थोडी प्रेस येणारच आहे की ज्या लोकांना शक्य होईल त्यांना ज्यांना कोणाला परवाना पाहिजे असेल त्यांनी जलसंपदा विभाग त्या सर्व शेतकऱ्यांनी किंवा काम करणाऱ्या एजन्सीचे किंवा कुंभार समाजाच्या लोकांनी आम्हाला मदत करावी. तर आता हा एकच महिना आपल्या हातामध्ये आहे. धरणातली माती आपली काढलीच पाहिजे जेणेकरून आपल्याला जलसाठा पाहिजे. नवीन धरणं बांधणं मुश्किल आहे. एक धरण बांधायला जवळजवळ 3,000 कोटी रुपये लागतात. त्यापेक्षा जो साचलेला जो धरणचा गाळ आहे तो जर आपण त्याच्यातून बाहेर काढला. आता काही लोकांना काय उद्योग झालेले आहेत की आपली मीडिया घेऊन येते आणि हे काय झालं तुम्ही काय आमच्या प्रशासनाच्या वर येतात. म्हणजे आमदार प्रशासन ही मॉनिटरी आहे जनतेने लोकशाही दिलेली. याच्या बाबतीमध्ये तुम्ही इंटरप्रिटेशन करता कामा नये. हल्ली त्या दांडक्यावराचं खूप सोयीस्कर झालेलं आहे. कदाचित उद्याच्या 24 तासामध्ये महाराष्ट्रातली पहिली ही जी फालतू मीडिया कोण बंद करेल तर तालुक्याचा आमदार शरद सोडले आम्हाला बंद करायचे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सांगतो त्यांनी प्रत्येकाला उठायचं, तहसीलदारांना धमकायचं, कधी डिवाइस बिल्डर जायचं, कधी पोलीस साहेबांकडे जायचं, कधी प्रांताकडे जायचं. मी असेल तर मी फॉरेस्टकडे जाईल. तर मला असं वाटतं इतकं काय आम्ही मूर्ख नाही आहोत. जे करायचं आहे तर जसं तुम्हाला वाटतं हे उत्कलन झालं आहे तर इथे समजा ग्रामसभेने ठराव इकडचा दिला आहे पण माती धरणात ते चालले आणि मग तुम्ही जे कोण फिरताय ते तरी कुठं अधिकृत आहे. तुम्हाला कोणी लायसन दिलं लायसन तुला कोणी परवानग्या दिल्या मी कसे काय जग झाले आमच्या सर्वांचे पुढे अधिकार दिले या सगळ्या गोष्टीचा. आणि मला आजचा दिवस गेल्यानंतर मला खात्री आहे मी एखादा निर्णय केला तर तो निर्णय जनहिताचा असतो. कारण या सगळ्या गोष्टीचा आता आम्हाला मी पाहतोय या सगळ्या गोष्टीचा बाजूला तालुका भरभक्कम बांधायचा राहिला बाजूलाच जुन्नर तालुका वेळोवेळी वाईट करायचा प्रयत्न चालला. वेळोवेळी काहीतरी अभिमानी म्हणा हा तालुका आमचा एवढा पर्यटन आहे. दर आठवड्याला आमची तेवढी माणसं येतात, दर आठवड्याला आमची तेवढी माणसं येतात. बिबट सफारीचं एकदा सतत मी फिल्म तयार केली की उद्या जर बिबट सफारीचा धंदा आमच्यामध्ये काय बदल होईल हे एक स्वप्न महाराष्ट्राला किंवा राज्याला दाखवा, देशाला दाखवा. कुठलीही थीम नाही, कुठलाही विचार नाही. मला बिलकुल या सगळ्या गोष्टीमध्ये खूप साऱ्या तक्रारीची नोंद माझ्याकडे आली आहे. त्यामुळे प्रशासन आणि आमदार ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आणि कुणाला विचारायचं असेल तर आणि डायलॉग केला पाहिजे. कोणी उठतोय मी आंदोलन करतो आणि पण त्या ज्या विभागाचं आंदोलन करायचंय त्या अधिकाऱ्याशी भेटले का, त्या आमदाराशी भेटले का. आंदोलना शब्द इतका लोकशाहीला बाबासाहेबांनी सोपा करून दिल्यानंतर तो प्लस का मायनस जर प्लस करायचा असेल तर त्या त्या विभागाशी चर्चा आपली होणं फार गरजेचं आहे. समजा की पाणी किती आहे धरणामध्ये तर त्या धरणामध्ये पाणी किती विचारायला जायला पाहिजे. जलसंपदाच्या आधी आमच्या अधिकाऱ्याला आणि दुसऱ्या आमदारांना ते विचारायचं नाही. खूप पाणी गेलं यावर्षी आपल्याला पाण्याचा तुटवडा होणार आहे. काय मराठीच आपल्या घरचं राज्य आहे. काही मनामध्ये लोकांमध्ये भीती निर्माण करून देणार आणि कसं वातावरण खरं करून टाकणार. खूप मातीचं उत्खनन चाललंय. बरं उत्खनन चाललंय पण धरणाचा काळ करून काढणार. बरं त्याची माहिती घ्यायची कुणाला जाणार. एखाद्या महसूलचा विषय असेल कुणाला जाणार. एखाद्या समजा केस समजा गुन्ह्याचा विषय असेल डिव्हाइसला नाही भेटणार, पेन नाही भेटणार. फॉरेनचा विषय असेल पेपरची माहिती घ्यायची असेल आमच्या अधिकाऱ्यांना नाही भेटणार. हे जे आजकाल जे चाललंय ना त्या चाललेल्या गोष्टी ह्या तालुक्यातले बरं मोठं काय नाही. बाकीच्या सगळ्या तालुक्यामध्ये पिरामिड आहे, हे चौकट आहे. इथं या लोकांनी घाणेरडापणा करून ठेवलेला आहे. तर उद्याच्या मी ज्यावेळेला आता निर्धारित करेल आणि अल्टिमेट दिल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये मी ज्या मीडिया घेईल शेवटची त्याच्यात जो कोणी मीडिया म्हणून वापर करेल त्यांना मात्र मी आणि माझी टीम बिलकुल सुद्धा काम करून देणार नाही. आणि वागला नाही ते तर कायदा सोडून हात सोडून सुद्धा आम्ही काम करू. एवढाच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सांगतो. छत्रपती शिवरायांचं छत्रपती शासन हे सर्व जाती धर्माला घेऊन काम करणार आहे आणि प्रत्येकाचं संरक्षण करणं म्हणजे जनतेबरोबर अधिकाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांपासून तर सर्वसामान्यांचं हक्काचं संरक्षण करणं त्या तालुक्याच्या आमदारकीची जबाबदारी आहे. मी आदरणीय या सर्व महापुरुषांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि त्यांनी दिलेली मार्ग त्यांनी दिलेली दिशा या दिशेचा सन्मान करू. त्या मार्गावरून आम्ही या लोकशाहीचं कल्याण करू आणि या महाराष्ट्राचा बलदंड महाराष्ट्र बलस्थानी महाराष्ट्र हे राज्य देशाच्या पटलावर सगळ्यात वर ठेवण्याचा निर्णय
कामगारांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून, कष्टकऱ्यांच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे मात्र महाराष्ट्र हे सर्व उंचीवर, सर्व स्तरावर वरती राहील एवढाच विश्वास तालुक्याचा शिवभूमीचा आमदार या नात्याने करतो. आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी, जय वीर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.